Back. Today we are going to discuss a problem on JEE Advanced. Okay, I am going to explain the concept. The question is, find the equivalent capacitance between A and B. This is a circuit where capacitors are arranged like this. आता आपल्याला ह्या A आणि B पॉइंट मधला इक्विव्हॅलंट कॅपॅसिटन्स फाइंड आउट करायचा आहे. या पॉइंटला पण मी A नाव देतो कारण हा A शी कनेक्टेड आहे. या पॉइंटला B नाव देतो, हा B शी कनेक्टेड आहे. एक एंड आपण पॉझिटिव्हला जोडू, एंड A पॉझिटिव्हला जोडू, एंड B आपण निगेटिव्हला जोडू आणि ह्या दोन पॉइंट्सला C आणि D नाव देऊ. आता A पॉइंटकडून पॉझिटिव्हकडून चार्ज कॅपिटल Q जातो आहे ह्या अरेंजमेंटकडे आणि A आणि B च्या अक्रॉस पोटेन्शियल डिफरन्स असणार आहे AB. मी पूर्ण आधी तुम्हाला स्टेप सांगतो आहे या प्रॉब्लेम्सच्या, लक्ष देऊन समजून घ्या. तर C इक्विव्हॅलंट इज इक्वल टू Q अपॉन V AB असा आपला फॉर्म्युला असणार आहे किंवा हे आपलं वर्किंग असणार आहे. C equivalent is equal to Q upon VAB. VAB is potential difference between A and B and Q is the charge on the arrangement. Now charge will be distributed at junction A. Q1 will charge, Q1 charge will flow towards this capacitor and Q2 will be a charge flowing towards the capacitor 2C. Okay, so I can write capital Q is equal to Q1 plus Q2. Now I will have to find out Q1 and Q2 as well as VAB so that I can find out the equivalent capacitance. आता हा पॉझिटिव्हला कनेक्ट केलेला असल्यामुळे याच्यावर प्लस Q1 चार्ज येणार आहे, याच्यावर इथे मायनस Q1 चार्ज येणार आहे, इकडे प्लस Q2 चार्ज येणार आहे, इकडे मायनस Q2 चार्ज येणार आहे. त्यानंतर या कॅपॅसिटरला मी इकडे पॉझिटिव्हला जोडलेला असल्यामुळे इकडे मी प्लस Q3 चार्ज घेतो, इथे मायनस Q3 चार्ज येईल. आता इथे जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर याचा बॅक चार्ज इंड्यूस्ड चार्ज जो म्हणजे अनबाउंड चार्ज जो आहे तो इकडे प्लस Q1 येणार आहे आणि इकडे प्लस Q3चा अनबाउंड चार्ज मायनस Q3 ह्या प्लेटवर येणार आहे. म्हणजे या प्लेटवरचा चार्ज असणार आहे प्लस Q1 मायनस Q3 आणि इकडे असणार आहे मायनस Q1 प्लस Q3 किंवा मी इथे लिहितो Q3 मायनस Q1 असणार आहे मायनस Q1 प्लस Q3 किंवा मी इथे लिहितो Q3 मायनस Q1 हा इकडच्या प्लेटवरचा चार्ज येणार आहे. त्याच्यानंतर आता इकडे बघा, इथे मायनस Q2 चार्ज आहे तर ह्याच्यावर इकडे प्लस Q2 चार्ज जाईल, याचा अनबाउंड इकडे जाणार आहे मायनस Q2चा, तर इथे मी प्लस Q2 चार्ज लिहिणार आहे आणि ह्याचा अनबाउंड इकडे मायनस Q1 आहे तर इथं प्लस Q1 येणार आहे, प्लस Q1 प्लस Q2 मायनस Q3 हा या प्लेटवरचा चार्ज आहे, त्याचा अपोजिट इकडे असणार आहे. या प्लेटवर चार्ज येणार आहे मायनस Q1 मायनस Q2 प्लस Q3. हे चार्ज डिस्ट्रीब्युशन हे सगळ्यात महत्त्वाचं आहे या प्रॉब्लेममध्ये. पुन्हा एकदा सांगतो, लक्ष द्या. टोटल चार्ज Q आहे, ह्यापैकी या पहिल्या कॅपॅसिटरकडे प्लस Q1 चार्ज गेला ह्या प्लेटकडे, पॉझिटिव्ह प्लेटकडे. याच्या निगेटिव्ह प्लेटकडे मायनस Q1 चार्ज आलेला आहे. याचा अनबाउंड चार्ज मायनस Q1चा इकडे प्लस Q1 येणार आहे आणि याचा अनबाउंड चार्ज मायनस Q3 इकडे येणार आहे. म्हणजे प्लस Q3च्या अपोजिट मायनस Q3 इकडे अनबाउंड येणार आहे आणि त्याच्या एक्झॅक्ट अपोजिट साईनचे चार्जेस या प्लेटवर येतील. म्हणजे मायनस Q3चा इथे प्लस Q3 येईल, इथे मायनस Q1 येईल, अशा रीतीनं. आणि इकडे हा प्लस Q1 आहे, इथे मायनस Q2 आहे, ह्याचा अनबाउंड इकडे गेलेला आहे तर मायनस Q2चा या प्लेटवर प्लस Q2 गेला आहे, ही पॉझिटिव्ह प्लेट आहे. त्याच्यानंतर ह्याचा मायनस Q3चा इथे प्लस Q1 येईल आणि Q3चा मायनस Q3 येईल. अशा पद्धतीनं आपण हे चार्ज डिस्ट्रीब्युशन केलेलं आहे. बघा, पहिला पॉईंट आता इथे इम्पॉर्टंट टू नोट द चार्ज डिस्ट्रीब्युशन. चार्ज डिस्ट्रीब्युशन, दिस इज अन इम्पॉर्टंट concept so that I am explaining it in detail. आता या कॅपॅसिटरच्या अक्रॉस पोटेन्शियल डिफरन्स घेऊ आपण V1, या कॅपॅसिटरच्या अक्रॉस घेऊ आपण V2, या कॅपॅसिटरच्या अक्रॉस घेऊ आपण V3, इकडे घेऊ आपण V4 आणि इकडे घेऊ आपण V5. असं एक साधारणतः आम्ही पोटेन्शियल डिस्ट्रीब्युशन घेतलेलं आहे.
आणि आता मी अप्लाय करणार आहे किर्चॉफ्स फर्स्ट लॉ. इम्पॉर्टंट स्टेप सेकंड. पहिल्यांदी तुम्ही समजून घ्यायला हवं चार्ज डिस्ट्रीब्युशन मी कशा पद्धतीने केलेलं आहे. दॅट इज अन इनिशियल इम्पॉर्टंट पॉईंट. देन सेकंड इज आय एम अप्लाइंग किर्चॉफ्स लूप लॉ टू धिस लूप ACDA. Loop ACDA. I am applying Kirchhoff's loop law to this. तर याचा पोटेन्शियल डिफरन्स आहे V1. पॉझिटिव्ह प्लेटचा V1 इकडे आहे, त्याच्यानंतर याची पॉझिटिव्ह प्लेट आहे इकडे, निगेटिव्ह प्लेट आपण घेतलेली आहे. तर इथे V5 येईल आणि ह्याची निगेटिव्ह आधी असल्यामुळे -V2 घ्यावं लागेल. म्हणजे इथे येईल V1 प्लस V2 V1 प्लस V5 मायनस V2 इज इक्वल टू 0. आता तुम्ही म्हणाल की सर तुम्ही लूप लॉ टू द लूप ACDA. Note this, where I am taking positive and where I am taking negative. This is the positive plate, so its potential is positive. This is again a positive plate, so it has V5. इथे सुरुवातीला निगेटिव्ह प्लेट येते, म्हणजे इथे -V2 घ्यायचं आहे. पॉझिटिव्ह प्लेट आणि निगेटिव्ह प्लेट याप्रमाणे घ्यायचं आहे. इथे येईल Q1/C. पोटेन्शियल डिफरन्स तुम्हाला माहिती आहे, Q इज इक्वल टू CV असतो किंवा V इज इक्वल टू Q/C हा आपला फॉर्म्युला आहे. तर याच्यावर चार्ज आहे Q1, ह्याचं पोटेन्शियल डिफरन्स आहे C. याचा पण कॅपॅसिटन्स C आहे. प्लस इथे येईल Q1 मायनस Q3/C येणार आहे आणि इथे -Q2/2C घ्यायचं आहे आपल्याला. इथे -Q2/2C इज इक्वल टू 0. Cने सगळ्याला मल्टिप्लाय केलं तर C कॅन्सल होईल. इथे येईल Q1 प्लस Q1 मायनस Q3 मायनस Q2/2 इज इक्वल टू 0. इथे येईल 2Q1 मायनस Q3 मायनस Q2/2 इज इक्वल टू 0. दोन सगळ्या इक्वेशन्सला आपण सगळ्या टर्म्सला मल्टिप्लाय करू. इथे येईल 4Q1 मायनस Q2, इथला 2 कॅन्सल होईल, मायनस 2Q3 इज इक्वल टू 0. हे माझं इक्वेशन नंबर फर्स्ट आहे. ओके, दिस इज द फर्स्ट इक्वेशन. नाउ आय विल राईट द सेकंड इक्वेशन बाय ट्रेसिंग दिस लूप CBDC. CBDC ट्रेस केल्यानंतर आता इथे बघा, जर मी ही प्लेट घेतली तर त्याच्या काउंटर पार्ट मला पलीकडची प्लेट घ्यावी लागेल, कारण मी C पासून स्टार्ट करतो. इथे पॉझिटिव्ह प्लेट येते, परंतु मी घेणार आहे निगेटिव्ह, म्हणजे सेकंड प्लेट घेणार आहे. तर याची फर्स्ट घेतली तर याची सेकंड घ्यावी लागेल आणि याची फर्स्ट घेतली तर पुन्हा ह्याची पण सेकंडच घ्यावी लागेल. तर इथे लिहितो मी -Q3/C. हा लूप आहे CBDC असा लूप आहे. -Q3/C ही निगेटिव्ह प्लेट घेतली, सेकंड प्लेट घेतली, प्लस Q1 प्लस Q2 मायनस Q3/3C घ्यावं लागेल. याची कॅपॅसिटी 3C आहे आणि याची सेकंड प्लेट घेताना प्लस Q1 मायनस Q3/C इज इक्वल टू 0 असं हे लिहिलेलं आहे. बघा, सेकंड प्लेटचं पोटेन्शियल घेतलं आहे, याचं निगेटिव्ह, याचं पॉझिटिव्ह आणि याचं पॉझिटिव्ह, असे मी ते पोटेन्शियल्स घेतलेले आहेत. Cनं सगळ्यांना डिव्हाइड करू. -Q3 प्लस Q1 प्लस Q2 मायनस Q3 डिवायडेड बाय 3 येईल. Cनं मल्टिप्लाय केलं सगळ्यांना तर प्लस Q1 मायनस Q3/C इज इक्वल टू 0. मग आता इथे येईल, सॉरी C घ्यायची गरज नाही आहे, C कॅन्सल झालेला आहे. हा Q1 असाच राहील, मायनस 2Q3 येईल आणि प्लस Q1 प्लस Q2 मायनस Q3/3 इज इक्वल टू 0. 3 मल्टिप्लाय करूया आपण. 3Q1 मायनस 6Q3 प्लस Q1 प्लस Q2 मायनस Q3 इज इक्वल टू 0. आणि मग मला सेकंड इक्वेशन मिळणार आहे 4Q1 प्लस Q2 आणि नंतर -6 आणि -1 -7Q3 इज इक्वल टू 0. दिस इज आवर सेकंड इक्वेशन. Okay, now I'll rewrite this equation. 4Q1 plus Q2 minus 7Q3 is equal to 0. This is second equation.
Of course, I have got 3 unknowns, but I have got 2 equations. I can formulate the third equation by tracing this big loop also, but it will be a time consuming factor. So instead of that, these 2 equations are consistent, and by consistency rule you can write it like this: q1 upon, I will have to write a determinant 4, you have to exempt 4 minus 1 minus 2 1 minus 7. Coefficients of q2 q3 are written here, is equal to minus q2, second variable is q2, as you are aware we take minus q2, and do not take the coefficients of q2 but take the coefficients of q1 and q3. 4 minus 2, 4 minus 7, and the third will be q3 upon, again now exclude the coefficients of q3, q3 चे coefficients घेऊ नका, 4 minus 1 आणि 4 plus 1 अशा पद्धतीने ते येणार आहे. हे कन्सिस्टन्सीच्या पद्धतीने आपण हे घेतलेलं आहे. ओके, like this: q1 upon minus 7 into minus 1 is 7, 1 minus 2 is 1 into minus 2 is minus 2, but I have to take plus 2, is equal to minus q2 upon, I have to take minus 28 and plus 7. This is again minus 28 plus plus 8, it will be plus 8, not 7. 4 into minus 7 is minus 28, 4 into minus 2 is minus 8, that is plus 8, and q3 upon 4 plus 4. So I can write q1 upon 9 is equal to q2 upon 20, q2 upon 20, minus 28 plus 8 will be minus 20, this minus will get cancelled, and q3 upon 8 is equal to k, I can say a common ratio k. So q1 will be 9k, q2 will be 20k, q2 will be 20k, and q3 will be 8k. These are the values I have obtained. Let us proceed. So total charge q will be q1 plus q2, q1 plus q2, I have to write it in small letters, q1 plus q2. q1 is 9k and q2 is plus 20k, so you get 29k as the value of capital Q. Now I need potential difference VAB. As I have told you, to find out CAB मुझे ज़रूरत है VAB की, और VAB will be equal to VA minus VC plus VC minus VB. ओके, या पूर्ण लूपमध्ये टोटल पोटेन्शियल डिफरन्स AB चा A आणि C मधला पोटेन्शियल डिफरन्स प्लस C आणि B मधला पोटेन्शियल डिफरन्स. तर VA minus VB will be VA minus VC will be Q1 upon C and VC minus VB will be Q3 upon C. इथे हा C कॉमन येईल, Q1 plus Q3 डिवायडेड बाय C येतो. Q1 आहे 9K आणि Q3 आहे 8K डिवायडेड बाय C. तर हा येणार आहे 17K 17K डिवायडेड बाय C. 9 plus 8 17K divided by C. This is the value of VAB. Now equivalent capacitance of the circuit. Equivalent capacitance of the circuit is Q upon VAB. Capital Q is 29K divided by 17K upon C. This K gets cancelled and you get the answer 29C upon 17. This is answer to your question, which is for JEE Advanced. This is the second problem. I have taken the first one. On the same basis, we are taking the second problem. You are asked to find out the equivalent capacitance between A and B. Okay, you are asked to find out the equivalent capacitance between A and B. Now, I will connect this junction to positive terminal. I will connect this junction to negative terminal. Okay. आता या जंक्शनला मी पॉझिटिव्हला जोडलेला आहे, इकडून चार्ज निघणार आहे सेम ॲज लाईक द प्रिव्हियस वन, बट आय विल जस्ट मॉडिफाय इट. हे दोन कॅपॅसिटर जे आहेत ते सिरीजमध्ये आहेत, तर त्यांचा एकच इक्विव्हॅलंट घेऊ आपण, आणि तसेच हे दोन सिरीजमध्ये आहेत त्यांचा आपण एकच घेऊया आपण, म्हणजे थोडंसं काम करायला सोपं जाईल. तर ह्याला इक्विव्हॅलंट मी असं करतोय. आता हे खूप डिटेल्ड सोल्युशन्स मी देतोय, तुम्हाला असे मिळणार नाहीत हे,
कुठेही बघितल्यानंतर हे तुम्हाला समजावं आणि ज्यांना जेईसाठी ज्यांचे इंटरेस्ट आहे त्यांच्यासाठी हे मी टाकतो आहे प्रॉब्लेम, ते तुम्ही लक्षात घ्या. इथे हा आहे, इथे आता हा सी आलेला आहे, हा आपला पहिला सी आहे. ऑल कॅपॅसिटर्स आर ऑफ कॅपॅसिटी सी हिअर, हे सी आहे. तर ह्या दोघे सिरीजमध्ये असल्यामुळे यांचा इक्विव्हॅलंट C/2 येईल. हा सी जसाच्या तसा. हे दोघे सिरीजमध्ये असल्यामुळे या दोघांचा इक्विव्हॅलंट पुन्हा C/2 येईल. नोट करा मी जे करतो आहे ते. आणि या ठिकाणी हा सीचा कॅपॅसिटर आहे आणि हा आपला ए आणि हा बी पॉईंट. दिस सर्किट हॅज बीन रिड्यूस्ड टू धिस वन. ओके, याला मी अशा पद्धतीने इथे रिड्यूस केलेलं आहे. इथे टोटल चार्ज जातो आहे प्लस क्यू. याला पुन्हा मी डिव्हाइड करणार आहे दोन पार्टमध्ये. इकडे Q1, इकडे Q2. या प्लेटवर प्लस Q1 चार्ज येईल, इकडे मायनस Q1 चार्ज येईल. इकडे प्लस Q2 येईल, इकडे मायनस Q2 येईल. सेम ॲज द प्रिव्हियस वन. इथे प्लस Q3 चार्ज येईल, इथे मायनस Q3 चार्ज येणार आहे. त्याच्यानंतर याचा बॅक चार्ज जो असणार आहे, इंड्युस्ड चार्ज किंवा अनबाउंड चार्ज म्हणू आपण त्याला, तर हा मायनस Q1 आहे, तर इथे प्लस Q1 येईल आणि याचा अनबाउंड इकडे मायनस Q3 येईल आणि इकडे हा Q3 मायनस Q1 येईल अशा पद्धतीनं. आणि आता याचा अनबाउंड इकडे प्लस Q2 येणार आहे, त्याच्यानंतर हा प्लस Q1 येणार आहे आणि इथे प्लस Q1, Q2 आणि इथे मायनस Q3 या प्लेटवर असणार आहे, त्याच्या अपोजिट साईनचा पलीकडच्या प्लेटवर असणार आहे. आता इथे आपल्याला पूर्ण इक्विव्हॅलंट कॅपॅसिटी फाइंड आउट करायची आहे. तर सी इक्विव्हॅलंट इज इक्वल टू टोटल चार्ज डिवायडेड बाय VAB असं आहे. आता मी थोडंसं शॉर्टकटमध्ये हा प्रॉब्लेम सोडवणार आहे कारण तुम्हाला फास्ट सोडवण्याची प्रॅक्टिस व्हावी. तर आता इथे मी हा पहिला हा लूप ट्रेस करतोय. हा पॉईंट आपला CD आहे. आता याची कुठली तरी एका साईडची प्लेट घेऊया आपण. तर ही पॉझिटिव्ह प्लेट घेऊ आपण, फर्स्ट नंबरची प्लेट. म्हणजे ही फर्स्ट, याची इकडची फर्स्ट आणि इकडची फर्स्ट अशी घ्यायची कंप्लीट. आयदर यू टेक द फर्स्ट वन ऑर द सेकंड वन, वॉट एव्हर सूट्स यू. आता मी जर इकडे ही फर्स्ट घेतोय तर ह्याची पण फर्स्ट घ्यावी लागेल, ह्याची पण फर्स्ट. तर ह्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज आहे म्हणजे इथे येईल Q1/C येणार आहे ह्याचं पोटेन्शियल डिफरन्स किंवा ह्या प्लेटचं पोटेन्शियल. ह्याचं प्लस Q1 मायनस Q3/C येणार आहे त्या दुसऱ्या प्लेटचं पोटेन्शियल. बघा, याची फर्स्ट प्लेट, याची फर्स्ट प्लेट ही मात्र निगेटिव्ह असल्यामुळे मायनस Q2/C/2 इज इक्वल टू 0 येणार आहे. सी सगळीकडचा कॅन्सल करू. Q1 मायनस Q3 मायनस 2Q2 इज इक्वल टू 0. हा खालचा वर जाईल आणि इथे इक्वेशन येईल 2Q1 मायनस 2Q2 minus Q3 is equal to 0. This is my first equation. Okay, I hope you will understand this. Now I'll trace the second loop, which is CBDC. Again, either I can take the first plate or I can take the second plate. If I take the first plate, it will be Q3/C. ही फर्स्ट प्लेट. या सिरीजमध्ये आता ह्याची फर्स्ट प्लेट ही येणार आहे. तर याच्या एक्झॅक्ट अपोजिट साईनचे चार्जेस तिथे येणार आहेत. तर मी वाटल्यास असं लिहू शकतो, मायनस Q1 प्लस Q2 मायनस Q3 डिवायडेड बाय C. आणि मला वाटतं ह्या ठिकाणी मला C/2 घ्यावं लागणार आहे कारण हा C/2 आहे इथे इक्विव्हॅलंट कॅपॅसिटन्स दोघांचा. हा C येणार आहे. आणि आता ह्याची फर्स्ट प्लेट जर मी घेतली प्लस Q3 मायनस Q1/C इज इक्वल टू 0. हा 2 वरच्या साईडला जाईल, 2Q3, C सगळीकडचे कॅन्सल करूया आपण. मायनस Q1 मायनस Q2 मायनस मायनस प्लस Q3 येणार आहे इथे आणि प्लस Q3 मायनस Q1 इज इक्वल टू 0. मग आता इथे मायनस Q1 आणि हा मायनस Q1 हे देतील मला मायनस 2Q1. त्याच्यानंतर Q2ची एकच टर्म आहे मायनस Q2 आणि Q3च्या 4 टर्म्स आहेत. म्हणजे ह्या 2 प्लस 1 प्लस 1 4Q3 इज इक्वल टू 0. और आय कॅन चेंज द साइन्स. तो 2Q1 प्लस Q2 minus 4Q3 is equal to 0. This is my second equation. Okay, I have written these two equations. Again they are consistent, so I'll have to write Q1 divided by minus 2 minus 1 determinant 1 minus 4. Coefficients of Q2 are written, Q2 and Q3. Then minus Q2 again. So here it will be 2 minus 1, 2 minus 4.
and for the third term q3 divided by, ignore these coefficients, take 2 minus 2 to 1. So I get q1 divided by 8 plus 1 is equal to minus q2 divided by minus 8 plus 2 and q3 divided by 2 plus 4. So I can get, I will rewrite it like this, q1 upon 9 is equal to, it will be minus 6, so I can write q2 upon 6, minus q2 upon minus 6 will be there, q3 divided by 6, or I can simplify this like this, q1 upon 3, I have divided the denominator by 3, it will be q2 upon 2, q3 अपॉन 2. ह्या सगळ्यांना मी 3 न मल्टिप्लाय केले तर 3/9 म्हणजे 1/3 येतो हा. इथे 2 येणार आहे आणि इथे 2 येणार आहे, इज इक्वल टू के घेणार आहे मी इथे. तर q1 इज इक्वल टू 3k, q2 इज इक्वल टू 2k and q3 is equal to 2k. This is how I have arrived at. अब total charge q is equal to q1 plus q2, so it will be 3 plus 2, that is 5k. Now okay, ये हो गया total charge distributed in the system q, which is provided at this point q, and it will be minus q here. This is how we are. Now I need VAB. VAB is equal to VA minus VB, VA minus VC rather, plus VC minus VB. So it will be, here it is charge plus Q1, Q1 upon C plus Q3 upon C by 2, Q3 upon C by 2, Q3 upon C by 2. या दोघात मिळून q3 चार्ज किंवा कुणावरही q3 म्हणलात तरी चालेल. तर q1 प्लस 2 q3 अपॉन c येणार आहे. q1 इज 3k प्लस 2 इंटू 2k डिवायडेड बाय c, सो इट विल बी 7k बाय c. आणि मग आता सोल्युशन माझं ॲन्सर येणार आहे c इक्विव्हॅलंट इज इक्वल टू q अपॉन VAB is equal to 5k upon 7k by c, so it will be 5c by 7. This is the answer to our question, 5c by 7. This is the answer to our question. I did not rub it because I wanted to show it a complete solution of it.